RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. जवळपास 2.5 वर्षापासून पुसद येथील पुसद डिग्रस रोडवरील पुस नदी पुलाचे काम कासव गतीने सुरू असून या पूल निर्माणाचा कालावधी म्हणजेच यांना दिलेले वर्ष संपूनही आजही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. सदर ठेकेदाराकडून एक साईड काम फक्त थोडे कामही पूर्ण झालेले नाही, तर दुसऱ्या साईडचे काम कधी पूर्ण होणार याकडे पुसदकरी जनतेचे लक्ष लागलेले असून 2.5 वर्षाचा मोठा कालावधी लोटूनही संबंधित ठेकेदार यांच्याकडून पुलाचे पूर्ण काम झालेले नाही. या सदर पुलामुळे पुसद डिग्रस रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असून जामच्या जाम लागतो, त्यामुळे अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. बऱ्याच नागरिकांचे जीवही गेलेले आहेत आणि अपघातामध्ये बरेच नागरिक इंजोर्डही झालेले आहे. पण नालायकातील अधिकारी आणि चापलूस लोकप्रतिनिधी यांच्यामुळे सदर या पुलाचा जो गोरखधंदा आहे तो लांबणीवर पडलेला आहे. कायमस्वरूपी या पुलाची विल्हेवाटच लावली जात असून आज जवळपास 2.5 वर्षाचा कालावधी लोटला आहे, पण पुलाचे काम पूर्ण झालेले नसून म्हणजे जे एक साईडही 2.5 वर्षामध्ये या पुलाचे एक साईडचे कामही पूर्ण झालेले नाही आणि एका साईडचे तर काम अजून होणे बाकीचं आहे. फक्त एक साईडचे कामही 2.5 वर्षात पूर्ण झालेले नाही. तर मागील काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सदर पुलाबाबत मुख्यमंत्री यांच्या दरबारी तक्रार केली होती आणि सदर ठेकेदार यांना ब्लॅकलिस्ट करून हे काम दुसऱ्याला देण्याचे त्यांनी निवेदन दिले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी गाजावाजा केला होता की सदर काम हे या संबंधित ठेकेदाराकडून काढून घेऊन दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात येईल व त्याचीच दखल थेट मुख्यमंत्री यांच्या दरबारी झालेली आहे आणि त्यामुळे सदर ठेकेदार हा ब्लॅकलिस्ट होऊन सदर काम दुसऱ्या ठेकेदाराला देऊन हे पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल अशी अपेक्षा होती आणि पुसदकरी नागरिकांनी ती अपेक्षा बाळगली होती की सदर मुख्यमंत्र्यांनी जर सदर पुलाची म्हणजे गांभीर्याने या बाबीकडे लक्ष दिल्यास हे काम लवकरच पूर्णपणे आटपेल. पण तो नुसता इन्स्टंट होता असे दिसून येते. आज रोजीही म्हणजे आज 26 मध्येही हे काम तसेच कासवगतीने सुरू आहे. कधी सुरू तर कधी बंद आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होईल की नाही याबाबत पुसदकरी जनतेला विशंका आहेत. पण सदर कामाची दखल मुख्यमंत्री दरबारी झाली होती व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सदर कामाची उठाठेव केली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारी तक्रार केली होती. त्यामुळे तरी हे काम मार्गी लागेल असे दिसत होते. पण आज रोजीही सदर काम पेंडिंग पडलेले असून नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये पुसदकरी नागरिकांना या कामामुळे त्रास होत आहे. नागरिक अडचणीचा सामना करत आहे आणि नागरिकांमध्ये या कामाबाबत रोषही आहे. आज रोजी सदरचे काम पुन्हा बंद पडलेले आहे. सोशल मीडियावर हे पुलाच्या कामाबाबत विचारणा केली. कार्यकर्त्यांनी तसे निवेदन या ठेकेदाराकडून थातूमातूर काम सुरू केले जाते, पण नंतर तेच काम पुन्हाही बंद पडते. हे काम वर्षापासून पेंडिंग पडलेले असून यावर हे कारण ज्याचं संबंधित टेंडर हे अरेस्ट राहते आणि त्या लोकप्रतिनिधी, मोठमोठे नेते तसेच अधिकाऱ्यांची पर्सेंटेज असल्याचे नागरिकांकडून बोलून टाकले जात आहे. त्यांची पर्सेंटेज असल्याने 1,000 रुपयाचे जर काम असेल तर वरिष्ठ नेते हे 25% वाटा तिथेच काढून घेतात, तर 25% वाटा काढून घेतात आणि 25%चा वाटा हे अधिकारी काढून घेतात. त्यामुळे सदर काम करणाऱ्या ठेकेदारापर्यंत 25% रक्कमच पोहोचते आणि त्यामध्ये तो बोगस काम करतो असे नागरिकांकडून बोलून टाकले जाते. त्यामुळे सदर प्रकरणी प्रशासनाने जागावे व या सदर कामाचा निर्णय तातडीने जलद गतीने हाती घेऊन हे काम पूर्णपणे जलद गतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी पार पाडावे, अन्यथा पुसदकरी नागरिकांच्या रोषास सदर कामाचे ठेकेदार व प्रशासनाला बळी पडावे लागेल.
सर्वसामान्य नागरिकांचा रोष हा ठेकेदार व प्रशासनाच्या विरोधात असून लवकरात या कामाचे काही कामाबाबत लक्षात ठेवून करायला लावल्या सर्व नागरिकांकडून लोकसभा आंदोलन करण्यात येण्याची शक्यता नाकारता येते. सर्वसामान्य नागरिकांकडून तसे बोलूनही दाखविले जात आहे. RNA न्यूज मराठी पुसद.